नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप सावंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, प्रत्येक घराचं नंदनवन म्हणजे त्या घरातील लहान मुलं, त्यात लहान मुलांचं खेळणं, बागडणं, हसणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हे आपल्या प्रत्येकाला हवं असं वाटतं. परंतु ही लहान मुलं जेव्हा सारखी सारखी आजारी पडू लागतात तेव्हा प्रत्येकाचा घरातील प्रत्येकाचा ठोका चुकतो व चटकन डोळ्यात पाणी उभं राहतं. मग प्रश्न पडतो की ही लहान मुलं जी सारखी सारखी आजारी पडतात त्याचं नेमकं कारण तरी काय, तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक वृद्धी व सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण काय करू शकतो, या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यन गुजर सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वैद्य सत्यन गुजर हे महाराष्ट्राला परिचित असणारं नाव. एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. गेली 18 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहे. ओमकार आयुर्वेद हे ISO सर्टिफाईड पुण्यातील एकमेव आयुर्वेदिक हॉस्पिटलचे ते संस्थापक आहेत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धर्तीवर म्हणजेच एकाच ठिकाणी आयुर्वेदातील सर्व उपचार मिळावेत यासाठी ओमकार आयुर्वेद हा प्रशस्त व सुसज्ज हॉस्पिटलची सुरुवात पुणे येथे केली गेली. सर्व प्रकारचे पंचकर्म उपचार शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज असा पंचकर्म कक्ष असून सर्व ट्रेन स्टाफ व डॉक्टर्स यांच्या मार्फत सर्व कामे केली जातात. आतापर्यंत हजारो रुग्णांनी या आयुर्वेदिक उपचारांचा पंचकर्म सेवेचा लाभ घेतला असून बाहेरील रुग्णांसाठी ॲडमिट होऊन पंचकर्माची सोय देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे. सर्व प्रकारच्या आजारांसाठी या ठिकाणी उपलब्ध उपचार असून पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे आजार, संध्यांच्या ठिकाणचे आजार, स्त्री पुरुष वंध्यत्व, त्वचा विकार, किडनी फेल्युअर, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, दमा, कॅन्सर इत्यादी सर्वत्र आजारांवर यशस्वीपणे उपचार करतात. आज आपण त्याच्याबरोबर लहान मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि आपले नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आम्हाला पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी करा, जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला विविध विषयांवर महत्त्वाची माहिती देखील देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजच्या विषयाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? आयुर्वेदाला अष्टांग आयुर्वेद असं म्हणलं आहे. म्हणजे आयुर्वेदाच्या 8 प्रमुख शाखा आहेत. काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरा, वृषान ह्या 8 शाखा आहेत. म्हणजे त्यातली बालचिकित्सा स्पेसिफिक लहान मुलांच्या दृष्टीने जे प्रत्येक आजाराचं, मुलांची वाढ कशी असावी, त्यांचा आहार कसा असावा, कोणत्या कारणांमुळे वेगवेगळे आजार होत असतात, ते आजार झाले तर त्याची चिकित्सा कशा पद्धतीने केली गेली पाहिजे, या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचं वर्णन ह्या बालरोग चिकित्सेमध्ये या शाखेमध्ये केलेलं आहे. याला कौमार भृत्य तंत्र असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. म्हणजे कुमार होतोपर्यंत जनरली बाल म्हणजे आपल्याला लहान मुलं फक्त वाढतात, पाळण्यातली मुलं, रांगत असणारी मुलं, पण तसा अर्थ नाहीये. आयुर्वेदाने बाल म्हणजे 16 वर्षापर्यंत असणाऱ्या सर्व मुला मुलींना बाल असं म्हणलेलं आहे. त्यामुळे कुमारांचा विचार सुद्धा ह्याच्यामध्ये केला जातो. त्यामुळे त्याला कौमार भृत्य म्हणजे 16 वर्षांपर्यंत लहान मुलांचे सगळे आजाराचा समावेश या शाखेमध्ये होत असतो. त्यामुळे ह्याचं विस्तृत वर्णन, त्याच्यासाठी आयुर्वेदाने काश्यप संहिता, एक सुंदर अतिशय छान ग्रंथ आहे काश्यप संहिता नावाचा, की जो स्पेसिफिक फक्त बालव्याधींसाठी, लहान मुलांच्या आजारांसाठी सांगितलं गेलेलं आहे. आणि प्रत्येक
प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. म्हणजे अगदी आईचं मुलाशी वागणं कसं असावं. बऱ्याच वेळेला लहान मुलं रडत असली तर तरी का रडतात आपल्याला कळत नाही, आई वडिलांना पण कळत नाही आणि त्याच्यामुळे उलट प्रॉब्लेम वाढत जातो, कारण मुलांना काय होते सांगू शकत नाहीत. पण ह्या मुलांच्या अभावावरून त्यांच्या रडण्यावरून मुलांना कोणता व्याधी असू शकतो ह्याचं सुद्धा वर्णन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे इतकी आपली ही ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. पण कसं आहे, आपलं एक मन आहे, आपलं मुलगा ते सोना आणि दुसऱ्याचं ते कार्ट असा प्रकार. पण आपल्या भारतीयांच्या बाबतीत उलट झालेलं आहे. आपलं ते कार्ट अशी आपली म्हणजे अशी आपली मानसिकता झाली, कारण पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण इतकं त्यांचं अनुकरण करतो की प्रत्येक गोष्ट जी पाश्चात्य देशांमध्ये येईल ते आपण मानत चाललोय आणि ह्याच गोष्टी घडत चाललेल्या. त्यामुळे त्याचा परिणाम आहारांवर, विचारांवर, मुलांच्या संस्कारांवर सुद्धा व्हायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे तयार होणारी पिढी कशा पद्धतीने तयार होते, आजारांचं लहान मुलांचं प्रमाण सध्या का वाढलेलं दिसतं, मुलांची इम्युनिटी सिस्टीम का कमी झालेली दिसते, ह्या सगळ्यांचं जे काही म्हणजे ह्याचं कारण आहे, याच्या मागचे जे उत्तर आहे ते ह्याच्यामध्येच आपल्याला दिसून येत असतात. तसंच तर ज्यावेळेला एखादं मूल जन्माला येतं त्यावेळेला स्वाभाविक आहे ते आई वडिलांची जबाबदारी वाढते. त्याची शारीरिक वाढ कशी होईल, बौद्धिक वाढ कशी होईल, त्याची वैचारिक पातळी कशा पद्धतीने वाढेल ह्याची जबाबदारी मुलांचीच असते. आणि आज स्वामी विवेकानंद जयंती आहे खरं तर. म्हणजे मुलांचे हेच पुढे युवक जे आहेत, पुढे युवक म्हणून आपल्या राष्ट्राचं हित जपणार हेच आहेत. आपल्या राष्ट्राचा कणा जे आहेत, आधारस्तंभ आहे, ते हेच युवक होणार आहेत. त्यामुळे त्यांची वाढ कशा पद्धतीने होईल ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. फक्त शारीरिक वाढ व्यवस्थित झाली म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असं नाहीये. एखादं झाड व्यवस्थित आधी वाढणं गरजेचं आहे. स्वतःची शारीरिक वाढ व्यवस्थित झाल्यानंतर बौद्धिक वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे, वैचारिक वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. स्वतःचा लौकिक अर्थ म्हणजे आपल्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होण्याच्या दृष्टीने आपलं शरीर चांगलं असेल तर तुम्ही साधना करू शकणार किंवा इतर गोष्टी प्राप्त करू शकणार आहे. कोणताही व्यापार तुम्हाला करायचा असेल, करिअर करायचं असेल तर तुमच्या शरीराने जर तुम्हाला साथ दिली तर तुम्ही पुढे 8 तास 10 तास जाऊन काम करू शकता. अर्थ असू देत, काम असू देत, मोक्ष असू देत, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची शारीरिक संपदा चांगली पाहिजे. तुमची बौद्धिक पातळी तेवढी वाढणं गरजेचं आहे. ह्या मनुष्य जन्माचं जे काही इति कर्तव्यता आहे म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करणं, मोक्ष मिळवणं आणि ह्याच्यासाठी तुमची वैचारिक क्षमता वाढणं, तुमच्यावर तसे संस्कार होणं आणि आई वडिलांनी तसे संस्कार मुलांवर रुजवणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर तो मुलांचा सर्वांगीण विकास घडून येऊ शकतो. निश्चितच सर म्हणजे म्हणता लागेल की आयुर्वेद शास्त्र एक मोठं वटवृक्षच आहे. सर आपल्याला पहिला फोन आलाय, विठ्ठलजी यांचा फोन आलाय जालन्यावरून. नमस्कार विठ्ठलजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर माझी मुलगी ना एवढी हाईट मी लय उंच नाही होत का नाही आणि ते सर दिमागा मी थोडी कमजोर आहे सर. वय किती आहे आता? 7 वर्षे सर ती. पण पूर्वी दुसरा कोणता मोठा आजार अगोदर डिटेक्ट झाला आहे, कोणता आजार ऑलरेडी आहे असं काही आहे का? काय नाही सर, नॉर्मल आहे ती. व्हेरी गुड. तिच्या आतापर्यंतची वाढ व्यवस्थित आहे? नाही सर, थोडे जास्त नाही, पण समजा छोटी दिसते बाकीच्या मुलीपेक्षा. बोलण्यामध्ये वगैरे व्यवस्थित आहे का? नाही सर, थोडं तोत्र बोलते ती. ओके, अच्छा. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर मला वाटतं हा प्रश्न आपण पुढे घेणारच होतो. बेसिकली कसं आहे, कोणत्याही गोष्टींचा विचार करताना आता मुलांची वाढ व्यवस्थित का होत नाहीये, म्हणजे तिची शारीरिक वाढ पण व्यवस्थित नाहीये, ती बोलत पण नाहीये, बौद्धिक वाढ सुद्धा तिची पाहिजे तशी व्यवस्थित नाहीये. याच्यामध्ये वेगवेगळे जन्मजात विकृती पण असतात, काही नंतर होणारे आजार असतात, त्याचा परिणाम या वाढीवर होत असतो. काही वेळेला डिलेड माइलस्टोन्स असतात, म्हणजे मुलांची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित न होणं, शारीरिक वाढ उशिरा होणं किंवा बौद्धिक वाढ पाहिजे तशी व्यवस्थित न होणं, इतर बऱ्याच आजारांचा परिणाम सुद्धा ह्याच्यावर होत असतो. त्यामुळे इतर कोणते वेगवेगळे आजार आधी नाहीत ना हे आधी बघणं खूप गरजेचं आहे. फक्त डिलेड माइलस्टोन्स असतील तर त्यावेळेला आयुर्वेदाने वेगवेगळे औषधोपचार ह्याच्यात सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या औषधयुक्त तेलांचं स्नेहन, पूर्ण अंगाला तेल लावणं, वेगवेगळ्या औषधांचे नस्य टाकणं, नाकामध्ये टाकण्याची औषधे दिलेली आहेत, वेगवेगळी घृतं आहेत, औषधयुक्त जे काही सिद्ध केलेली तुपं असतात त्याचं प्राशन करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच्यामुळे तिची शारीरिक आणि बौद्धिक वाढ व्हायला मदत होईल. काही टेस्ट आतापर्यंत तुम्ही केलेल्या नसतील तर तशा करून घ्या, कारण त्याचे डिलेड माइलस्टोन्स असण्यामागे काय कारण आहे ती गोष्ट पण महत्त्वाची आहे. स्पेसिफिक तुम्ही आता जे तिचं वर्णन करताय त्याच्यावरून अष्टमंगल घृत नावाचं एक आयुर्वेदाने औषध सांगितलेलं आहे, त्याचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. ह्याचा तुम्ही आधी उपयोग करा आणि ह्यानी जर फरक पडत नसेल तर प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. निश्चितच विठ्ठलजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर काही घरगुती उपाययोजना करून घेतल्या, काही जर पुढच्या ट्रीटमेंट करून घेतल्या तर निश्चितच तिला चांगला फायदा होईल. सर फोन येण्याबद्दल आपण विषयाबद्दल अजून काही सांगत होतो, त्याबद्दल अजून काही सांगता येईल? अगदी बरोबर. ही मुलांची वाढ व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने सर्व गोष्टी जर व्यवस्थित असेल, मुलांचा कधी कसं असतं, मुलांचा आहार खूप चांगला असेल, मुलांचं खेळणं भरपूर असेल
मुलांचं रेग्युलर न्यूट्रिशन व्यवस्थित होत असेल तर मुलांची उंची जनरली व्यवस्थित वाढते, कोणतेच प्रॉब्लेम येत नाही जर इतर कोणतेही आजार नसतील तर. अच्छा. पण ज्या वेळेला बऱ्याच वेळेला काय होते, इतर वेगवेगळ्या जन्मजात विकृती असतात, कंजेनायटल प्रॉब्लेम्स असतात, क्रोमोझोमल डिसीजेस असतात, या सगळ्याचा परिणाम त्या मुलांवर होत असतो. काही वेळेला आजार कोणताच नसतो पण तरी सुद्धा मुलांची उंची वाढत नाही. बरेच पालक तक्रार करणारे असतात, आमचे मुलं व्यवस्थित जेवत नाहीयेत, व्यवस्थित जेवण असले तरी त्यांचं वजन वाढत नाहीये, त्यांची प्रकृती सुधारत नाहीये, त्यांची उंची वाढत नाहीये, अशा पण बऱ्याच तक्रारी असतात. इतर वेगवेगळी कारणं बरेच असतात, लहान मुलांमध्ये होणारे वेगवेगळे आजार आहेत आणि ते आजार सतत आजार राहिले त्या आजारांचा परिणाम सुद्धा मुलांच्या उंचीवर वाढीवर होत असतो, मुलांच्या मानसिकतेवर सुद्धा होत असतो. ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. मग बऱ्याच वेळेला काय होतं, असे जर आजार सतत राहिले, मुलांची उंची व्यवस्थित वाढली नाही, मुलींचा रंग सावळा राहिला किंवा जो काही उपचार शरीराची वाढ व्हायला पाहिजे ती व्यवस्थित झाली नाही, जे काही सेक्शुअल कॅरेक्टर्स व्यवस्थित डेव्हलप व्हायला पाहिजे ते व्यवस्थित झाले नाहीत, तर ह्या सगळ्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर व्हायला लागतो. एक प्रकारचा न्यूनगंड ह्या मुलांमध्ये जाणवायला लागतो आणि त्याचा परिणाम हा पुढे कायमस्वरूपी दिसायला लागत असतो. मग ह्या दृष्टीने मुलांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी बऱ्याच जणांना उंचीचा प्रॉब्लेम खूप जणांना दिसतो की उंची कमी असणं, मुलांच्या वयोमानानुसार पाहिजे तेवढी उंची नसणं, असं खूप वेळेला दिसतं. अनुवंशिकता हे सुद्धा त्यातलं प्रमुख कारण असतं. मग अशा वेळेला काय करायचं हा सुद्धा बऱ्याच वेळेला पालकांपुढे प्रश्न पडतो. मग त्याच्या दृष्टीने आपल्याला वेगवेगळे आयुर्वेदिक उपचार आहेत, त्याचा उपयोग ह्याच्यामध्ये खूप चांगला होत असतो. अच्छा, निश्चितच. म्हणजे आपण म्हणू शकतो प्रेक्षको की आयुर्वेदाद्वारे आपण सर्वांगीण विकास, मुलांच्या वाढीसाठीचा सर्वांगीण विकास आपण त्याद्वारे करू शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न की मुलांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी नेमकी काय काळजी घेतली गेली पाहिजे, त्याबद्दल काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? तसं मुलांचा विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तो 3 अवस्थांमध्ये, बालकांचा विचार आयुर्वेदाने 3 अवस्थांमध्ये केलेला आहे. पहिली जी अवस्था आहे ती शिराद अवस्था, म्हणजे लहान मूल पहिल्या 6 महिन्यांपर्यंत जे फक्त दुधावरच अवलंबून आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पहिले 6 महिने मुलांना आईचं दूध मिळणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला वेगवेगळे प्रोटीन, सिरिलॅक्स सारख्या पावडर दिल्या जातात दुधामधून मुलांची वाढ अजून चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, ते पण अतिशय चुकीचं आहे. पहिले 6 महिने फक्त आईचं आणि आईचंच दूध. जर आईला काही त्रास असतील, दूध पाहिजे तितकं व्यवस्थित येत नसेल तर त्याच्यामध्ये इतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आयुर्वेदाने दाईचा पण यूज करणं, वापर करणं सांगितलेलं आहे की म्हणजे जिला पाना फुटतोय, दूध येत आहे, अशा जिला कोणताही आजार नाहीये, अशा दुसऱ्या आईचं सुद्धा दूध आपण देऊ शकतो बालकाला, किंवा गाईचं दूध वापरू शकतो. शेळीचं दूध अतिशय चांगलं आहे. शेळीचं दूध जर मिळालं नाही तर गाईचं दूध औषधांनी सिद्ध करून किंवा नुसतं सुद्धा द्यायला काहीच हरकत नाही. ज्यावेळेला मूल जन्माला येतं त्यावेळेला पहिल्यांदा एरंडेल तेल आणि मध ह्यांनी जर चाटण दिलं तर नको असणारा कफ कमी व्हायला मदत होते, वात कमी व्हायला मदत होत असते. त्याच्यानंतर सतत सुवर्ण भस्म किंवा सुवर्णाचं प्राशन करणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. पहिला जनरली 15 दिवसांनंतर किंवा 1 महिन्यानंतर बालगुटी नावाचं खूप सुंदर औषध आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की लहान मुलांना जनरली पहिल्या 1 वर्षामध्ये 2 वर्षांमध्ये कोणकोणत्या तक्रारी होत असतात, जनरली कॉमनली कोणते आजार होत असतात ते होऊ नये म्हणून सगळी औषधं, मग मुरुड शेंग असू देत, पिंपळी असू देत, बाळ हिरडा असू देत, यासारखी बरीचशी औषधं ह्या बालगुटीमध्ये असतात. त्याचं सतत साठण, तुम्ही त्याचा वेडा, गंधासारखा वेडा उगाळून घ्यायचा आणि तो गंध द्यायचा आहे, हळूहळू एक वेडा वाढवत जायचा. आणि कमीत कमी पहिले 1 वर्ष मुलांना ही बालगुटी देणं खूप गरजेचं आहे. 6 महिने झाल्यानंतर पुढची अवस्था आहे ती शिरान्नाद अवस्था, म्हणजे ज्या मुलांमध्ये दूध, आईचं दूध सुद्धा महत्वाचं आहे आणि हळूहळू ह्या मुलांचा आहार सुद्धा वाढवायला सुरुवात झाली पाहिजे. 8व्या महिन्यामध्ये दात यायला सुरुवात होते आणि दात यायला सुरुवात झाली म्हणजे मुलाचा अग्नी वाढलाय, तो आता पचन करू शकतो, तो बाहेरचा आहार घेऊ शकतो. त्याच्यामुळे 6 महिन्यानंतर हळूहळू आहार घ्यायला सुरुवात केली पाहिजे. पण तो आहार घेताना सुद्धा हळूहळू तुम्ही म्हणजे पालेभाज्यांचे सूप देणं, दुधामध्ये इतर गोष्टी चांगल्या मिक्स करून देणं, काळे मनुके बारीक करून काळ्या मनुकांचं पाणी देणं, अशा पद्धतीचा आहार वाढवायला सुरुवात केली पाहिजे. मग हळूहळू त्याचा आहार वाढवत जाऊन, बऱ्याच वेळेला मुलं ही कसं असतं की सिलेक्टिव्ह असतात, खूप आवडीचं असेल तरच भरपूर जेवतात, नाही तर व्यवस्थित जेवत नाहीत, अशा गोष्टी आहे. बाहेरच्या खाण्याची आवड खूप असते, फास्ट फूड त्यांना जास्त प्रमाणात लागतं, जंक फूड इझिली आवडतं किंवा मसालेदार गोष्टी असतील, बेकरी प्रोडक्ट्स असतील तर त्यांना जास्त प्रमाणात आवडत असतात. पण ह्या गोष्टी चांगल्या नाहीयेत. त्याच्यामुळे लहान मुलांची आवड अगोदरपासूनच वाढवण्याच्या दृष्टीने हे हा जो 1 वर्षाचा काळ असतो, 6 महिन्यानंतरचा पुढचा 1 वर्ष, ह्याच्यात वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या भाज्यांचे सूप करणं हे तुम्ही यूज करायला सुरुवात केली पाहिजे मातांनी. त्यामुळे त्याच्या मुलांना आवड व्हायला सुरुवात होते आणि सगळ्या गोष्टी पुढे ही मुलं खाऊ लागतात. 15 महिन्यानंतरचा काळ असतो तो अन्नाद अवस्था, म्हणजे हळूहळू ती मुलं सगळा आहार घेऊ शकतात, भाजी पोळी सुद्धा खाऊ शकतात. मग त्यावेळेला तो आहार तसा पौष्टिक आहार घेतला जाणं खूप गरजेचं आहे. 1 ते 1.25 वर्ष मॅक्सिमम
मॅक्सिमम 1.25 वर्ष 15 महिन्यांपर्यंतच फिडिंग झालं पाहिजे. त्याच्यापुढे फिडिंग होणं चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यानंतर फिडिंग करू पण नाही, कारण अजून फिडिंग चालू राहिलं तर उलट मातेवर त्या स्त्रीवर जास्त निगेटिव्ह त्याचे परिणाम होऊ शकतात, तिच्या शरीरावर तिचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जास्त फिडिंग देणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे 15 महिन्यांपर्यंत मॅक्सिमम फिडिंग असावं आणि नंतर फक्त वेगवेगळा आहार. तो आहार असताना सुद्धा कसा पाहिजे, तो षड्रसात्मक पाहिजे आयुर्वेदानुसार. रसरक्त हे रस जे काही 6 प्रकारचे मधुर वगैरे जे काही 6 रस सांगितलेले आहेत, ह्या सगळ्या आहार फक्त एक प्रकारचा आहार नसावा. बऱ्याच मुलांना एखादी गोष्ट आवडणारी असते तीच खातात, बस बाकीच्या दुसऱ्या गोष्टी कडू असेल अजिबात नाही म्हणतात, पण तसं नसावं. मग स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा सगळ्या धातूंचं पोषण जितकं व्यवस्थित व्हायला पाहिजे तितकं होत नाही. त्यामुळे मुलांचा आहार हा षड्रसात्मक असणं, सगळ्या गोष्टी ते घेतल्या जात आहेत ना हे बघणं खूप गरजेचं आहे. निश्चितच. प्रेक्षको, माझी सरांसोबत जी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जे आता सीझनल बोरं जी मिळतात, आपलं ॲपल बोर, ते आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे. मुख्यतः या बोरांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, डायटरी फायबर्स तसेच कॉपरचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात असतं. त्यामुळे डायटरी फायबर्समुळे अन्नाचं पचन हे योग्य प्रमाणात होण्यास तेवढीच मदत मिळत असते. त्याबद्दल अजून माहिती तुम्हाला मी पुढच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात सांगणार आहे. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण अन्नाद अवस्था मुलांच्या वाढीसाठी त्याबद्दल सांगतात, त्याबद्दल अजून काय सांगणार आहे. ज्या वेळेला मुलं हळूहळू जसजशी मोठी होऊ लागतात, आपण बऱ्याच वेळेला बघतो की लहान मुलांना दूध देण्यामागे आईंचा आग्रह खूप जास्त प्रमाणात असतो. म्हणजे मूल पुढे धावते आणि आई मागे धावते दुधाचा ग्लास घेऊन, असं पिक्चर प्रत्येक घरात येतच असतं. म्हणजे मुलांनी दूध सकाळ संध्याकाळ भरपूर घ्यायलाच पाहिजे असं प्रत्येक आईला वाटत असतं. चुकीचं आहे तुमचं, असं काही नाहीये. पण सध्या मिळणारं जे दूध आहे ते बहुतांश पॅक बंद पिशवीतलं असतं, 5-6 दिवसांपूर्वी जुनं असतं, शिळं असतं. आधीच लहान मुलं म्हणजे पहिला 18 वर्षापर्यंतचा काळ हा कफातला असतो, म्हणजे कफवर्धन करणारा असतो, कफाचा काळ असतो मुलांचा. यात मुलांच्या शरीरात ऑलरेडी कफ खूप जास्त असतो. त्यामुळे स्वाभाविकच लहान मुलांना सर्दी, पडसं, खोकला, ताप येणं अशा सारख्या तक्रारी खूप जास्त असतात. आणि त्या सकाळच्या वेळेला तुम्ही उठून असं जर म्हशीचं दूध देत असाल, 4-5 दिवसांपूर्वीचं शिळं दूध देत असाल, तर त्यामुळे उलट मुलांचा कफ अजून वाढणार आहे, जंत वाढण्याचं प्रमाण अजून वाढणार आहे. त्याच्यामुळे आणि त्यात तुम्ही अजून दुसरे इतर प्रोटीन्स पावडर टाकणार, कोणते तरी चिकट औषधं टाकणार की त्यांनी अजून वाढ चांगली होईल, उंची वाढेल म्हणून अशा औषधं त्या दुधात मिक्स करून देणार. पण त्या मुलांची पचनशक्ती तर अगोदर बघितली पाहिजे. मुलांच्या प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी आहे, तो ते पचू शकते की नाही, कारण हे ज्या प्रोटीन्स पावडर्स वगैरे असतात ह्या पचायला अतिशय जड असतात. आधीच जर मुलांना कृमी असतील, त्याचं पचन व्यवस्थित नसेल, अजीर्ण असतील, तर ह्या पचूच शकत नाहीत आणि उलट त्यांचा आजार वाढू शकतो. त्याच्यामुळे दूध घेण्याच्याच मुलांच्या मागे लागू नका. त्यापेक्षा सकाळी उठल्या उठल्या भाजी पोळी द्या, तूप गरम पाण्याबरोबर द्यायला सुरुवात करा, काळ्या मनुका द्या, साळीच्या लाह्या द्या, मोरावळा द्या, अशा गोष्टी आहारामध्ये वाढवा की ज्याचा उपयोग काळे किंवा अंजीर जे असतात ते भिजवून द्यायला सुरुवात करा. ह्या गोष्टींचा उपयोग मुलांच्या वाढीसाठी चांगल्या पद्धतीने होणार आहे. बरोबर, निश्चितच. सर, कार्यक्रमात आपल्याला पुढचा एक फोन आलाय. अतुलजी यांचा फोन आलाय सोलापूरवरून. नमस्कार अतुलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा. का माझा मुलगा 5वीला आहे. बर. त्याला कायमस्वरूपी सर्दी, उन्हाळ्या पावसाळ्यावर, त्याला त्याच्यावरती उपाय काय. बर, ठीक आहे. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगणार कॉमन समस्या कॉमनली होणाऱ्या ज्या आजार, जसं आता आपण बोललो की कफाचा काळ आहे, कफ वाढतच असतो. लहान मुलांना कफ साठून राहिला, तो बाहेर पडला नाही आणि त्यात असे दुधाचे पदार्थ जास्त प्रमाणात घेणं, थंड वाऱ्यामध्ये जास्त प्रमाणात हिंडणं, लहान फ्रीज मधलं पाणी पिण्याची एक लहान मुलांना खूप आवड असते, जायचं आणि डायरेक्ट फ्रीज मधली बॉटल घेऊन तोंडाला लावायची, हे कॉमनली दिसत असतं. आणि अशा गोष्टी जर सतत असतील तर त्याच्यामुळे कफ वाढत जातो किंवा सतत सर्दी असणं, काही काहींची सर्दी साठून राहते, नंतर मग सायनस सारखा प्रॉब्लेम होतो, तर काही काहींची सर्दी सतत गळत असते, नाक वाहत असतं. तर ही प्रतिशय म्हणून हा एक प्रकारचा आजार असतो, कफ खूप वाढल्यामुळे होणारा असतो. तर त्याच्या दृष्टीने चिकित्सा होणं खूप गरजेचं आहे. सीतोपलादी चूर्ण नावाचं औषध आहे, कॉमनली तुम्हाला सहज मिळू शकेल, ते मधाबरोबर घ्यायला सुरुवात करा. वेखंड तेलाचं नस्य रोज किंवा अणुतेल आहे, षडबिंदू तेल आहे, ही इझिली औषध तुम्हाला तुमच्या आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळून जातील, ती सुरू करा. त्यांनी त्रास त्याचा कमी होऊन जाईल. पण पुन्हा त्रास होतोय तर लघुवमनासारखा प्रकार असतो, त्याचा उपयोग सुद्धा चांगला होईल. त्याचं वय आता 10-11 वर्षाच्या पुढे आहे आणि खूप जास्त जर त्रास होत असेल तर तो उलटी करून औषध काढून तो कफ काढून टाकणं खूप गरजेचं आहे, त्याने सुद्धा त्याला फरक पडेल. आणि या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर त्रास तसाच राहिला तर प्रॉपर आयुर्वेदिक औषधोपचार करणं केव्हाही चांगलं. निश्चितच.
प्रेक्षको, इथे तुमच्यासाठी एक सूचना आहेत की सर नेहमीतपणे आपल्याला घरगुती उपचार तसे वनौषधींची नावं सांगत असतात, तर त्याचं कृपया जर तुम्ही टाचन काढून ठेवलं तर कदाचित त्याचा उपयोग तुम्हाला निश्चितचपणे होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की लहान मुलांची वाढ कोणकोणत्या कारणामुळे व्यवस्थित होत नाही, याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण अच्छा. उंची, जसं आता आपण म्हणलो की मुलांचा आहार खूप चांगला असेल, मुलांचं खेळणं खूप जास्त प्रमाणात व्यवस्थित असेल तर मुलांची उंची वाढायला कोणताच प्रॉब्लेम येत नाही. पण जनरली ज्या वेळेला आपण मुलांची उंची का वाढत नाही ह्याचा विचार करतो त्यावेळेला ती दोन पद्धतीने बघणं गरजेचं आहे. एक तर प्रॉपर ग्रोथशी रिलेटेड, ग्रोथ डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीने, मुलांचा वाढ होण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या जर व्यवस्थित नसतील तर त्याच्यामुळे वाढ खुंटणं, उंची खुंटणं, मुलांची पाहिजे तशी तब्येत न होणं, ह्या गोष्टी होत असतात. आणि दुसरी जी गोष्ट आहे ते इतर आजारांचा होणारा मुलांवर परिणाम, म्हणजे इतर आजार सतत होत आहेत आणि त्याच्यामुळे उंची वाढत नाहीये किंवा तब्येत सुधारत नाहीये, मुलांची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाहीये. आता ह्यातला पहिला जो भाग आहे ह्याच्यामध्ये आजारांमुळे होणारा, आता ह्यात बऱ्याच जन्मजात विकृतींचा समावेश असतो. म्हणजे वेगवेगळे क्रोमोझोमल डिसीजेस असू देत, वेगवेगळे डेव्हलपमेंटल डिसीजेस असू देत, आणि त्याचा परिणाम हा मुलांच्या फक्त वाढीवरच होतो असं नाही, मुलांच्या वाढीवर होतो, बुद्धीवर होत असतो आणि त्याच्यामुळे त्यांची उंची पाहिजे तशी वाढत नाही. यात वेगवेगळे आजार येत असतात. काही वेळेला, बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे व्यवस्थित वाढ मुलांची होते पण डिलिव्हरीच्या वेळेला काहीतरी प्रॉब्लेम येतो, त्यावेळेला मूल लवकर बाहेर येत नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या डोक्याला फोर्सेप लावला जातो, त्याचा परिणाम हळूहळू त्या मुलाच्या मेंदूवर होणं किंवा त्या नसांवर होणं अशी गोष्ट होत असते. किंवा मूल बाहेर आल्यानंतर सहजासहजी रडत नाही, त्याचा परिणाम मुलाच्या मेंदूवर होतो आणि त्याचा परिणाम पुढे सर्वांगीण वाढीवर होतो. म्हणजे बुद्धीवर तर होतोच होतो, मतिमंद मुलं तयार होणं ह्याच्या मागे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असतं, पण इतर गोष्टींवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. वेगवेगळे सिंड्रोम्स सांगितले गेलेले आहेत, त्याचा परिणाम म्हणजे जे क्रोमोझोमल डिसीजेस आहेत. कसं असतं, ज्या वेळेला तुम्ही कोणते प्रजनन, ज्या वेळेला चान्स घ्यायचा आहे तुम्हाला, त्यावेळेला त्याची सुरुवात ही अगोदरपासूनच व्हायला पाहिजे. म्हणजे शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी फळे असं जे आपण म्हणतो तशीच गोष्ट आहे की जर तुम्हाला चान्स घ्यायचा आहे, तुमचं होणारं मूल छान असावं, व्यवस्थित असावं असं तुम्हाला वाटत असेल तर दोघंही स्त्री पुरुषांनी, आई वडिलांनी अगोदर शरीर शुद्धी करून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर चान्स घेतला तर स्वाभाविक आहे, क्षेत्र जितकं शुद्ध असेल, व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी वाढ होणारं जे काही बाळ आहेत त्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होत असते. निश्चितच. सर, कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय, परमेश्वरजी यांचा फोन आलाय परभणीवरून. नमस्कार परमेश्वरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हा बोला. हॅलो, सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, माझा प्रश्न असा आहे, माझ्या मुलीचं वय 11 वर्षे आहे आणि तिच्यासोबत त्या मुली मोठाल्या आहेत. बर. अच्छा. तिचं वय म्हणजे वाढत नाही सर. ती बर, म्हणजे तब्येतच व्यवस्थित नाहीये की फक्त उंची वाढत नाहीये? तब्येत वगैरे छान आहे आणि ते फक्त उंची वाढत नाही तिची. जेवण वगैरे करत नाही. ओके. निश्चितच सर, या प्रश्नाचं उत्तर देईल. सर काय सांगणार मग आपण त्याचं उत्तर? आपण आता ह्या गोष्टी बघतो की मुलांची वाढ व्यवस्थित का होत नाही, त्याच्यामध्ये तिचं जे कारण आहे त्याला इतर कोणतेही जन्मजात विकृती नाहीयेत किंवा इतर कोणतेही आजार नाहीयेत, पण तिचा तुम्ही म्हणलं की ती जेवत व्यवस्थित नाहीये, आहार व्यवस्थित नाहीये, न्यूट्रिशन व्यवस्थित असणं, मुलांचा आहार चांगला असणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एक तर बऱ्याच कारणांमुळे, कृमी असू दे, जंत असू दे, जनरली कॉमनली मुलांमध्ये दिसणारं कारण असतं की जंत खूप असतात आणि त्याच्यामुळे पचन व्यवस्थित नसतं, घेतलेला आहार अंगी लागणं ही गोष्ट होत नाही आणि त्याच्यामुळे शारीरिक वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही, हे सुद्धा त्याचं कारण असू शकतं. त्याच्यामुळे तिला जंत नाहीत ना, अगोदर ही गोष्ट बघून घ्या. विडंगारिष्ट सारखं औषध आहे, त्याचा उपयोग याच्यामध्ये अतिशय चांगला होतो. किंवा विडंग आणि त्रिफळाचा काढा जरी रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ सुरू केला तरी तिच्यामध्ये फरक पडेल. जर जंतामुळे तिची उंची वाढत नसेल तर. काही काही वेळेला असं होतं की उंची न वाढण्यामागे अस्थि विकृती असणं, म्हणजे अस्थि व स्रोतसाच्या ठिकाणी अस्थिची वाढ जितकी व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणजे हाडं जिथे तयार व्यवस्थित व्हायला पाहिजे तशी न होणं. बऱ्याच वेळेला मल्टीव्हिटॅमिन डिफिशियन्सीज असतात, म्हणजे कॅल्शियम कमी असणं, आयर्न कमी असणं आणि ह्याचा फॉस्फरस कमी असणं आणि ह्याचा परिणाम सोडा त्या हाडांची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे उंची वाढत नाही, अशी सुद्धा गोष्ट त्याच्यामध्ये असू शकते. ह्याच्यामध्ये पंचतिक्त क्षीरांचे बस्ती खूप चांगले उपयोगी होतात. वेगवेगळी आयुर्वेदिक औषधं आहेत स्पेसिफिक उंची वाढण्याच्या दृष्टीने, त्याचा उपयोग सुद्धा चांगला होत असतो. आपण उंची हा विषय पुढे घेणारच आहोत, तुम्ही कार्यक्रम ऐकत राहा, अजून तुम्हाला यातनं उत्तर त्यातनं मिळत जातील. बरोबर, निश्चितच सरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. सर, मगाशी जो आपला प्रश्न चालू होता की मुलांची वाढ व्यवस्थित का होत नाही, याबद्दल अजून काय सांगता येईल? हे वेगवेगळ्या ज्या जन्मजात विकृती असतात. आता काही काही विकृती अशा असतात की ज्याच्यामध्ये बौद्धिक, मुलांच्या म्हणजे बुद्धीवर काही परिणाम झालेला नसतो, मतिमंदता नसते, पण त्याचा परिणाम हा फक्त शारीरिक वाढीवर होतो. मॅरेस्मस सारखा आजार आहे, क्वॅशिओकर डिसीज नावाचा आजार आहे, फक्क आहेत, रिकेट्स आहेत, बालशोष
मांसशोष नावाचे काही प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये फक्त मुलांचे मांसधातूची, अस्थिधातूंची, सर्वांगीण धातूंची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही. तर धात्वाग्नीमध्ये विकृती असते किंवा त्या अस्थींमध्ये विकृती असते. वाढ होणं, अस्थी व्यवस्थित तयार झाल्या नाहीत तर हे जे प्रकार असतात ते व्हायला सुरुवात होत असतात. कारण हाडांचीच वाढ व्यवस्थित झाली नाही तर उंची वाढणं ही गोष्ट पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही. ऑसिफिकेशन प्रोसेस हा एक प्रकार असतो. म्हणजे हाडं ही पूर्णतः एकमेकांना जोडली गेलेली नसतात. त्याच्यामध्ये पोकळी असते आणि इथे जिथे पोकळी असते तिथे ती हाडं वाढत असतात आणि उंची तुमची वाढत असते. अशा पद्धतीने जनरली उंची ही वाढत असते. पण ज्या वेळेला या हाडांचंच पोषण व्यवस्थित झालं नाही, धातूंचंच पोषण व्यवस्थित झालं नाही, ते हे जे वेगवेगळे आजार आता आपण बघितले ते होत असतात आणि त्या दृष्टीने उपचार होणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या तेलांचे स्नेहन करणं, स्वेदन करणं, षष्टिक पिंडस्वेद नावाचा प्रकार असतो, मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचा एक प्रकार असतो जो मुलांना बऱ्याच वेळेला जाणवत असतो, जो जनरली 8व्या-10व्या वर्षानंतर सुरुवात होते आणि त्याच्यामुळे सुद्धा मुलांची वाढ खुंटत असते. हा इतर आजारांचा होणारा तो परिणाम असतो. मग ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे स्नेहन, स्वेदन, बस्ती, शिरोधारा ह्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. बरोबर, निश्चितच. सर, कार्यक्रमाला पुढचा फोन आलाय. किशोरजी यांचा फोन आलाय नाशिकवरून. नमस्कार किशोरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, नमस्कार. मी किशोर बोलतोय नमस्कार, नाशिकहून. बोला. सर, माझा मुलगा 3.5 वर्षाचा आहे. बर. अच्छा. पण तो सर खूप ऍक्टिव्ह आहे, पण जेवणाचे त्याचे खूप प्रॉब्लेम आहे सर. तो ओके. अजिबात काही खात पित नाही. त्याला आम्ही खूप समजावून सांगतो. मी बर. सुद्धा आई वडील या नात्याने आम्ही खूप त्याला सपोर्ट करतो ओके. त्या गोष्टीमध्ये. बर. त्यासाठी बाकी काय इतर काही solution? त्रास नाही ना? नाही, बाकी काहीच त्रास नाही सर. ठीक आहे. ओके. निश्चितच सर, या प्रश्नाचं उत्तर देईल. सर, काय सांगणार? सर्व कसं असतं, घरातली कॉमन प्रत्येक आई वडिलांचा हाच प्रश्न असतो. म्हणजे 80% आमचा मुलगा काही खात नाही, मुलगी काही खात नाहीये, बरोबर. वाढ व्यवस्थित आहे, सगळं आहे, ऍक्टिव्ह आहे, व्यवस्थित, पण काही खात नाहीये. पण त्यांची परिभाषा मुलांकडे बघण्याची वेगळी असते. निश्चित. त्यांना वाटतं आपण जेवढं घेतोय की आपल्याला वाटते तेवढं मुलांनी खावं, पण अशी गोष्ट नसते. मोठ्या माणसासारख्या मुलं एका ठिकाणी बसून जेवलेत असं होत नाही बऱ्याच वेळेला. त्यांचं जाता येतं खाणं चालू असतं, काही आवडीचं दिसलं की जाता येतं तोंडात टाकत असतात, त्यांची भूकही कमी असते, असं होत असतं. त्याच्यामुळे जनरली त्यांचा इतर आहार भरपूर होत असतो. पण खरंच त्याचं इतरही अजिबात खाणं नसेल आणि रेग्युलर जेवताना सुद्धा कमी प्रमाणात जेवण घेत असते, औषध आहे ते त्याला सुरू करा. त्यांनी त्याची भूक वाढायला नक्कीच चांगल्या पद्धतीने मदत होईल. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तो जाता येता घेत असेल तर प्रत्येक वेळेला एकाच जागी बसून त्यांनी मोठ्या माणसासारखं जेवलं पाहिजे अशी अपेक्षा करू नका आणि त्याच्या मागेही लागू नका. निश्चितच. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला बोरॉन विषयी माहिती देत होतो. त्याबद्दलचं अजून सांगायचं झाल्यास त्याच्यात मॅग्नेशियमचं प्रमाण देखील प्रचूर मात्रेत असतं. त्यामुळे नर्वस सिस्टीम जी असते चांगलं कार्य करण्यासाठी याचा उत्तम उपयोग होत असतो. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण याबद्दल चर्चा करत होतो की कोणकोणत्या कारणामुळे मुलांची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याबद्दल काय सांगणार? राईट. आपण आता वेगवेगळ्या जन्मजात विकृती बघितल्या की ज्याच्यामुळे डाऊन सिंड्रोम सारखे आजार असू देत किंवा वेगवेगळ्या जन्मजात विकृती आहेत ज्याच्यामुळे मुलांच्या शरीरावर, बुद्धीवर पण परिणाम होत असतो आणि त्यांची पाहिजे तशी वाढ होत नाही. आणि त्या दृष्टीने त्याचे उपचार हे पूर्णतः भिन्न राहतात. हे कष्टसाध्य असणाऱ्या गोष्टी आहेत. कन्सिस्टंटली सतत सिन्सिअरली उपचार करत राहणे याच्यामध्ये खूप गरजेचं असतं. म्हणजे अशा मुलांमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होत असते. दुसरा जो कॉमनली दिसणारा 95% मुलं ज्याच्यामध्ये येत असतात तो जो भाग आहे तो इतर गोष्टींचा, म्हणजे जन्मजात विकृती नाही आहेत पण इतर आजारांचा किंवा न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे, आहार व्यवस्थित नाहीये आणि त्याच्यामुळे उंची वाढत नाहीये, त्याच्यामुळे शारीरिक वाढ व्यवस्थित होत नाहीये, त्या गोष्टींचा परिणाम होत असतो. आता ह्यात कॉमनली दिसणारी गोष्ट कोणत्या तरी आजारामुळेच असणारी ती म्हणजे हॉर्मोनल डिसऑर्डर्स, की ग्रोथ हार्मोनचंच प्रमाण पाहिजे तसं शरीरात सिक्रेट होत नाहीये. ग्रोथ हार्मोनचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे त्याचंच प्रमाण कमी असेल तर त्याचा परिणाम हा उंचीवर होतो. पूर्ण शरीराच्या अवयवांची वाढ, उंचीची वाढ पाहिजे जशी व्यवस्थित व्हायला पाहिजे तशी होत नाहीये. हे कॉमनली दिसणारे फॅक्टर आहेत. दुसरा जो आहे तो थायरॉइड सारखे जे काही डिसीज आहेत, जे हॉर्मोनल डिसीजेस मध्येच मोडणारे आहेत, की बऱ्याच वेळेला मुलांना 8व्या-9व्या वर्षी, 10व्या वर्षी, बऱ्याच मुलींमध्ये प्रामुख्याने 10व्या-11व्या वर्षी थायरॉइड दिसून येतो आणि त्याच्यानंतर त्या मुलीची वाढच झाली नाही असं सुद्धा बऱ्याच वेळेला दिसून येत असतं. मग त्या दृष्टीने थायरॉइडच्या दृष्टीने उपचार करणं हे खूप गरजेचं असतं. ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर वेगवेगळे नस्य, बस्ती चिकित्सा करणं खूप गरजेचं असतं. तर ह्या मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. न्यूट्रिशनल प्रॉब्लेम कॉमनली दिसणारा 80% जणांमध्ये आहार व्यवस्थित नसणं. बऱ्याच वेळेला काय होतं, पालकांची एक इच्छा असते आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना मिळालं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मुलांचे बरेच लाड केले जातात. मुलं पाहिजे ते त्यांना पाहिजे की लगेच मागितलं की दिलं जातं. मुलांची पण इच्छा असते, मुलं रडायला लागले की पालकांना बघवत नाही, मग ते मुलांना पाहिजे ते देतात. मग बाहेर हॉटेलिंग झालंच पाहिजे, आठवड्यातून 2दा बाहेर खाल्लंच पाहिजे, बेकरी प्रोडक्ट्स खाणं, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स ह्याचं प्रमाण इतकं वाढत जातं
आणि ह्याच्यामुळे नको तो स्थूलपणा वाढत जाणं, कृमींचं प्रमाण वाढत जाणं आणि त्याच्यामुळे सर्व धातूंचं पोषण पाहिजे तसं व्यवस्थित न होणं आणि ते झाल्यामुळे शारीरिक वाढ पाहिजे तशी न होणं आणि कमी वयातच वेगवेगळे आजार मुलांना होत जाणं, अशी गोष्ट सुद्धा होत असते. त्यामुळे ती गोष्ट सुद्धा बघणं गरजेचं आहे. मुलांना काहीच द्यायचं नाही असं नाहीये, पण तो सुवर्ण मध्य साधला गेला पाहिजे. मुलांना ओरडून पण उपयोग नाहीये. कसं असतं, मुलांची वाढ होत असताना पहिले 5 वर्ष पंचवर्षांनी लाल आहेत, 5 वर्षांपर्यंत मुलांचे लाडच करावेत. म्हणजे मुलांची एखादी गोष्ट आवडली नाही तरी त्यांना मारू नयेत. 10 वर्षांनी 10 वर्षांपर्यंत ताडं आहेत, मुलांना मारावं तिथपर्यंत तुम्ही मारू शकता. म्हणजे एखादी गोष्ट चुकीची असेल तर. बरोबर. 10 वर्षानंतर मात्र मित्रांप्रमाणे, मित्रमैत्रिणींप्रमाणे, मुलीला मैत्रिणीप्रमाणे वागवावं, मुलाला मित्राप्रमाणे वागवावं, अशा पद्धतीने त्यांचं पोषण व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे अति लाड होणार नाहीत आणि मुलांचं सगळं ऐकलं गेल्यामुळे ते व्हावत गेलेली आहेत. म्हणजे काही काही वेळेला असं होतं की मुलांचा असा स्वभाव हेकेखोर होतो, हट्टी होतो. शेअरिंग बऱ्याच वेळेला काय होतं की सध्या एकच मुलगा किंवा मुलगी असते आणि असं असेल तर शेअरिंग ही गोष्ट त्या मुलीला किंवा मुलाला माहीतच नसते की ही गोष्ट आपल्याला आपल्या भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर शेअर करायची, असं माहीतच नाही आणि तिला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मिळत जातात. आणि त्याच्यामुळे उलट इतर ज्या गोष्टी, मानसिक प्रॉब्लेम वाढणं, वैचारिक प्रॉब्लेम वाढणं, अशी मुलं हेकेखोर होणं, संतप्त होणं, चिडखोर होणं, अशी गोष्ट वाढत जाते. आणि त्यामुळे त्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. मुलं जसजशी वाढत गेली ना, मुलांचं दप्तराचं ओझं वाढतं, पण दप्तरांच्या ओझ्याबरोबर शारीरिक बौद्धिक वाढ होते असं होत नाही. कारण त्याच्याबरोबर ज्या पद्धतीने आहार दिला गेला पाहिजे, सध्या करिअर ओरिएंटेड सर्व पालक सुद्धा असतात. त्याच्यामुळे आई सुद्धा कामाला जाणारी असेल तर मुलांच्या डब्यामध्ये बहुतांशी बाहेरच्या खाद्यपदार्थ असणं, बेकरी रिलेटेड प्रोडक्ट्स असणं, बेकरीचे पदार्थ, पाव असे रिलेटेड पदार्थ जास्त प्रमाणात असणं, ह्या गोष्टी जास्त प्रमाणात होतात. पण ते मुलांच्या वाढीसाठी चांगलं नाहीये. पहिले 3 वर्ष 1000 दिवस जसे खूप महत्वाचे आहेत बौद्धिक शारीरिक वाढ होण्याच्या दृष्टीने, तसेच पुढचे 3 वर्षापासून 15 वर्षांपर्यंत 16 वर्षांपर्यंत मुलांना चांगला आहार मिळणं, षड्रसात्मक आहार मिळणं, त्यांची बौद्धिक पातळी, त्यांचे विचार सांभाळले जाणं, इतर कुठे मुलं वाहवत जात नाहीयेत ना, ह्या गोष्टींचा विचार करणं, ही सगळ्या पालकांची जबाबदारी आहेच. मुलं वाढत असताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. वेगवेगळे आजार ज्या वेळेला बरेच दिवस राहतात त्याचा परिणाम सुद्धा मुलांच्या वाढीवर होत असतो. म्हणजे सतत लहान मुलांना ताप येतोय, बऱ्याच मुलांना सतत ताप असण्याची एक टेंडन्सी असते, जीर्णज्वर म्हणतात त्याला, की सतत ताप आहे, थोडासा वातावरणात बदल झाला की ताप येतोय, सतत सर्दी आहे, सतत शिंका आहेत, कफाचा त्रास खूप दिवस आहे, वर्षानुवर्ष जंतांचा त्रास आहे, एखादा कोणता तरी मोठा आजार आहे आणि तो आजार बरेच वर्ष राहिले तरी स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा मुलांच्या वाढीवर व्हायला लागतो. बरोबर, अगदी सर. म्हणजे वडवर वाटणारा छोटा विषय किती गहन होऊ शकतो याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, आपल्या कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, संजयजी यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार संजयजी, आपला प्रश्न विचारा. 11 वर्षाचा आहे वयानं, आता 5व्या वर्गात शिकतोय. अच्छा, इतर काही त्रास? तर त्याचे नेमकं लक्षातच राहत नाही त्याच्या जास्त, म्हणजे असं काही कुठलीही गोष्ट लगेच विसरत राहतो. अच्छा, बर, विसरत राहतो. ओके, ठीक आहे. चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगणार? बुद्धी स्मृती एकाग्रता वर्धन म्हणजे मुलांच्या दृष्टीने ह्या पालकांचा सुद्धा खूप मोठा असणारा गहन विषय आहे की मुलं एकतर अभ्यास व्यवस्थित करत नाहीत, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित नसतं, की असलेलं ते विसरतात. असलेलं विसरणं हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी अष्टांग घृत नावाचा एक घृत आहे, त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. मुलं ज्यावेळेला बऱ्याच वेळेला विसरत असतात त्यावेळेला त्यांची स्मृती वाढवण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या संस्कृत श्लोक सतत वाचणं आणि पठण करणं ही गोष्ट तुमची बुद्धी वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी असते. किंवा रोज साजूक तूप, गाईचं तूप हे अतिशय मेद्य आहे. ते इतर कोणतीही औषधं तुम्ही देण्यापेक्षा गाईचं तूप 1 कप गरम पाण्याबरोबर रोज सकाळी त्याला सुरू करा. त्याच्यामुळे सुद्धा त्याची बुद्धी वाढणं किंवा स्मरणशक्ती वाढणं, रिकॉलिंग पॉवर, विसरणं हा जो प्रकार आहे तो कमी व्हायला त्यांनी नक्कीच चांगला मदत होईल. नस्य चिकित्सा पण खूप चांगली आहे. गावरान गाईचं तूप रोज रात्री 2-2 थेंब दोन्ही नाकपुडीमध्ये टाकायला सुरुवात करा, त्यांनी नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडायला सुरुवात होईल. निश्चितच संजयजी सरांनी सांगितल्याप्रमाणे गृहगृहाचे फायदे आणि त्याचं जर अनुकरण केलं तर किती चांगला फायदा होऊ शकतो याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, वाढीबद्दल अजून काही सांगता येईल का आमच्या प्रेक्षकांना? बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. मुलांचा आहार तुम्ही व्यवस्थित ठेवा, मुलांचं खेळणं भरपूर राहू देत. कारण सध्या असं आहे की
ग्राउंडच शाळेला नाहीयेत अशी गोष्ट होत चाललेली आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे मुलांचं बैठे खेळ फक्त वाढत चाललेले आहेत. फिजिकल एक्सरसाइज खूप जास्त प्रमाणात होत नाहीये. आणि स्वाभाविक आहे, जर व्यायाम जास्त नसेल, एक्सरसाइज जास्त नसतील, तर त्याच्यामुळे धातूंची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही. शरीराची सहनन क्षमता वाढणं, मांसधातूचं सहनन वाढणं, अस्थिधातू वाढणं, ह्या गोष्टी त्याच्यावर पण महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे आहाराबरोबरच मुलांचा खेळ भरपूर होतोय की नाही ही गोष्ट सुद्धा बघणं तितक्याच पद्धतीने महत्वाचं आहे. निश्चितच. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय, सचिनजी यांचा फोन आलाय बुलढाण्यावरून. नमस्कार सचिनजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझी मुलगी 15 महिन्याची आहे. बरं. 15 महिन्याची? हा, 15 महिन्याची. अच्छा. ओके. तर तिचं खाणं पिणं व्यवस्थित नाही, चिडचिड फार करते. चिडचिड फार करते. चिडचिड फार करते. ओके. चालेल, अजून काही विचारायचं आहे? नाही सर, धन्यवाद. चालेल सर, काय सांगणार? ओके. आता खूप लहान वय आहे तिचं. ठीक आहे. तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी, आता जसं आपण बोललो की वेगवेगळ्या भाज्यांचे सूप तुम्ही तिला द्यायला सुरुवात करा. कोणताही आहार जो वेगवेगळा आहे तो षडरसात्मक दिला जातोय की नाही ही गोष्ट बघा. तिच्या आवडीच्या काही गोष्टी देत आहात, त्याच्याबरोबर सगळ्या इतर गोष्टी ज्या तिच्या शारीरिक वाढीच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत ना हे बघा. आता जसं सांगितलं की लवण भास्कर चूर्ण नावाचं एक चूर्ण आहे, तिचा उपयोग तिला चांगला होईल, ते तिला द्यायला सुरुवात करा. त्याने तिची भूक वाढायला सुद्धा मदत होईलच. आणि रोज स्नेहन तिळाच्या तेलाने रोज पूर्ण अंगाला तेल लावणं आणि शेकून घेणं नंतर ही गोष्ट सुरुवात करा. त्यांनी पण तिला खूप चांगल्या पद्धतीने फरक पडेल. बरोबर, निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की वयाच्या किती वर्षापर्यंत उंची वाढू शकते लहान मुलांची, आणि उंची वाढण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का? त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? महत्वाचा प्रश्न आहे हा खूप, आणि बऱ्याच प्रेक्षकांच्या तोच दृष्टीने प्रश्न सुद्धा हा विचारला खूप जातोय. महत्वाचा आहे. कारण कसं असतं, बऱ्याच वेळेला असं होतं की 19, 20, 21व्या वर्षी सुद्धा मुलं येत असतात की आता आमची उंची अजून वाढली पाहिजे. कारण 15-16 वर्षांत कळायला लागतं ना की अरे आता आपली उंची थांबली, अजून वाढली पाहिजे, तर आपल्या व्यक्तिमत्वात पर्सनॅलिटीत अजून फरक पडेल. पण जनरली 18 वर्षांपर्यंत उंची खूप फास्टली आणि चांगल्या पद्धतीने नैसर्गिकरित्या सुद्धा वाढू शकते. 18 वर्षांनंतर उंची वाढणं ही प्रोसेस आहे ती थोडीशी मंदावते, वाढू शकत नाही असं नाहीये. 25व्या वर्षांपर्यंत उंची वाढू शकते, पण जनरली 18 वर्षांपर्यंत. मुलींची उंची ही 13 ते 15व्या वर्षांपर्यंत खूप फास्ट वाढते. पीक पिरियड असतो त्या मुलींचा उंची वाढण्याचा. मुलांचा उंची वाढण्याचा पीक पिरियड हा 14 ते 17 वर्षांपर्यंत असते. म्हणजे ह्याच्यात मुलींची आणि मुलांची वाढ खूप फास्ट होत असते. जनरली 18 वर्षांनंतर 90% जणांची उंची वाढत नाही. पण ऑसिफिकेशन प्रोसेस ही जी आहे ती 25 वर्षांपर्यंत चालू असते. त्याच्यामुळे उंची वाढू शकत नाही अशी गोष्ट नाहीये. तुम्ही वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांचा जर उपयोग केला तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फरक होऊ शकतो. ही उंची आहे ते खाली लोअर थर्ड ऑफ लेग, पायांमध्ये खाली आणि पाठीच्या मणक्यांमध्ये वाढू शकते. कारण जनरली 17व्या 18व्या वर्षी ऑसिफिकेशन प्रोसेस म्हणजे हाडं एकमेकांना जुळणं ही प्रोसेस सुरू होते. काहींची ती 21व्या वर्षी संपते, काहींची 25व्या वर्षी संपते. ऑसिफिकेशन एकदा कंप्लीट झालेलं असेल तर तुमची उंची वाढू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्या आत जर उपचार झाले तर उंची वाढण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यात आपल्याला आयुर्वेदिक उपचारांनी फरक पडू शकतो. निश्चितच. सर, कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय, सुनीताजी यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार सुनीताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, बोला. माझी मुलं आहे, 15 वर्षाचा मुलगा आहे. अच्छा अच्छा. आणि एक मुलगी 18 वर्षाची आहे. मुलगा जेवतो व्यवस्थित, पण तब्येतच बनत नाही, त्याचं वजन एकदम कमी आहे. अच्छा ओके. अच्छा अच्छा. बाय. चालेल. ठीक आहे. ठीक. प्रेक्षक निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. तत्पूर्वी आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक, आता पाहू आपले उद्याचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. उद्या शनिवार दिनांक 13/1/2018 रोजी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद. सहभागी आहेत वैद्य समर्ज मदगनी सर. हा ध्वनी चित्रमुद्रित कार्यक्रम होता आमचा. तसेच रविवार दिनांक 14/1/2018 रोजी रात्री 8 वाजता हा आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लठ्ठपणाची कारणे आणि उपाय. सहभागी आहेत डॉक्टर शशांक शहा. तसेच सोमवार दिनांक 15/1/2018 रोजी रात्री 8 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे नेत्रविकारांविषयी समज आणि गैरसमज. सहभागी आहेत डॉक्टर प्रणव मोरे.
प्रेक्षक, आजच्या कार्यक्रमासंबंधित आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकतात, जेणेकरून कार्यक्रमाच्या पुढील भागात आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी सुनीताजी यांचा प्रश्न होता की 15 वर्षाचा मुलगा आहे परंतु त्याची तब्येत वाढ व्यवस्थित होत नाही, त्याबद्दल काय सांगणार? बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांचा आहार व्यवस्थित आहे, आहार व्यवस्थित घेत असतात, व्यायाम व्यवस्थित आहे, पण तरी सुद्धा तब्येत वाढत नाहीये. अच्छा. अशा मुलांमध्ये धात्वाग्निमांद्य हे प्रामुख्याने कारण नसतं. कारण अग्निमांद्यच असेल, आहार घेतलेला पचन होऊन त्याचा आहारच तयार होऊन हे स्थूल पचन झालं, बरोबर. पचन प्रक्रिया व्यवस्थित होते, पण घेतलेल्या अन्नाचं पचन होऊन शरीर घटकात रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे ती या धात्वाग्नीमार्फत होत असते. म्हणजे आहार रसाचं रसात रूपांतर होणं, रक्तात, मांसात, मेदात, अस्थि, मज्जा हे जे धातू तयार होणं, ही जी गोष्ट आहे ती व्यवस्थित नसते आणि धात्वाग्निमांद्य असल्यामुळे हा त्रास असू शकतो. आणि कडकी असणं, आपण जे बोली भाषेत म्हणतो की अंगी लागत नाही, हा जो प्रकार असतो त्याच्यामुळे असतो. वेगवेगळे बृहन तेलाचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. धात्वाग्निमांद्य वाढवण्याच्या दृष्टीने लघुमालिनी वसंत, मधुमालिनी वसंत असे सारखे वसंत कल्प आहेत, त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्याचा तुम्ही उपयोग करा आणि त्यांनी जर नाही फरक पडला तर जवळच्या वैद्याकडे जाऊन प्रॉपर आयुर्वेदिक औषधोपचार करा, त्यांनी हा त्रास नक्कीच कमी होईल. निश्चितच सुनीताजी सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील आयुर्वेदिक उपचार करून घेतले तर त्याचा चांगला फायदा होईल. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण उंचीविषयी बोलत होतो, त्याबद्दल आयुर्वेदिक उपचार आहेत का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? उंची वाढवण्याच्या दृष्टीने आयुर्वेदामध्ये अतिशय वेगवेगळ्या कल्पांचं वर्णन केलेलं आहे. अच्छा. बालानाम अंगवर्धनम म्हणजे बालानाम म्हणजे लहान मुलंच फक्त येतात अशी गोष्ट नाहीये. 16-18 वर्षांपर्यंत मुलांची शारीरिक वाढ करण्याच्या दृष्टीने असे वेगवेगळे कल्प आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत आणि त्याचा उपयोग केला तर मुलांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होत असते. म्हणजे फक्त शारीरिकच असं नाही तर शारीरिक बौद्धिक दोन्ही सुद्धा. आणि त्या पद्धतीने जर उपचार झाले तर रिझल्ट खूप चांगले मिळतात. बरोबर. तिक्त क्षीरबस्ती हा जो प्रकार आहे तो उंची वाढण्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे. आयुर्वेदानुसार अस्थिव स्त्रोतस आणि पुरुषव स्त्रोतस हे एक आहे. म्हणजे जो मोठ्या आतड्यांचा पहिला भाग असतो सिकमचा, त्याला उंडूक असं आयुर्वेदाने म्हणलेला आहे. जो अस्थिव स्त्रोतस आहे म्हणजे जिथं अस्थिधरा कला आहे त्या ठिकाणी ही हाडांचा सारभाग तयार होत असतो. म्हणजे हाडं प्राकृत तयार होऊन ही जी गोष्ट आहे ती तिथं होत असते. त्यामुळे जे आपण बस्ती असतात, बस्ती म्हणजे शौचाच्या जागेवाटे औषधं पुश करणं, ही जे आपण औषधं पुश करत असतो, सिद्ध घृत असतात ती म्हणजे तिक्त रसात्मक, कडू रसात्मक जे काही वनस्पती असतात त्यांच्यापासून सिद्ध केलेला क्षीरपाक म्हणजे दुधामध्ये ही औषधं उकळणं, त्याच्यामध्ये तूप मिक्स करणं आणि शौचाच्या जागेवाटे पुश करणं. तर ही औषधं डायरेक्ट त्या उंडुकापर्यंत, मोठ्या आतड्यापर्यंत, अस्थिधरा कलेपर्यंत जाऊन काम करतात, अस्थिव स्त्रोतसापर्यंत, आणि तिथं हाडं तयार होणं ही प्रोसेस चांगल्या पद्धतीने व्हायला लागते आणि त्याच्यामुळे उंची वाढणं हा प्रकार अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. बऱ्याच वेळेला वयाच्या 20व्या-21व्या वर्षी येणारी मुलं असतात की बाबा आम्हाला मिलिटरीमध्ये जायचंय, पोलिसमध्ये भरती व्हायची, पण 1-2 सेंटीमीटर उंची कमी राहते, तर ती वाढू शकेल का? तर ह्या बस्तीने आणि आयुर्वेदिक उपचारांनी ही उंची खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकते. कितीतरी मुलं आतापर्यंत आहेत की नैसर्गिक अनुवंशिकता हा फॅक्टर यात खूप महत्वाचा आहे. आई वडिलांची उंची जर कमी असेल तर बऱ्याच वेळेला मुलांची उंची कमी राहते. म्हणजे त्यांचा आहार वगैरे व्यवस्थित असला तरी सुद्धा हेरिडेटरी फॅक्टर असल्यामुळे मुलांची उंची कमी असते. मग अशा वेळेला काय करावं हा सुद्धा पालकांमध्ये मोठा प्रश्न उभा राहतो. तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार हे अतिशय चांगलं उत्तर आहे. अळीवासारखं धान्य आहे. अळीव रोज सकाळी अळीवाची खीर घेतली किंवा रोज सकाळी 1-2 चमचे अळीव दुधाबरोबर घेतले तरी त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो. महापैशाचे घृत नावाचं औषध आहे, च्यवनप्राश आहे, अशी कितीतरी औषधं आयुर्वेदाने सांगितलेत की स्पेसिफिक अस्थींची वाढ होणं ही गोष्ट त्याच्यामध्ये होत असते. मुलांची उंची वाढण्याच्या दृष्टीने 12, 13, 14 पर्यंत ठीक आहे, मुलांची नैसर्गिक उंची वाढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, त्यांचा आहार सुधारा, त्यांचा व्यायाम व्यवस्थित होतोय का हे बघा. पण तरी सुद्धा जर उंची त्यांची कमी राहत असेल तर लगेच जागं होण्याची गरज आहे. कारण तिथनं पुढे एकदा 13-14 वर्ष उलटून गेले की मग वेळ आपल्या हातातनं कमी होत जातो. त्यामुळे त्याच वेळेला उपचार सुरू करणं हे खूप गरजेचं आहे. त्याचे वेगवेगळे कोर्सेस असतात, बस्ती प्रकार आहे, ह्यांनी जर रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळत जातात आणि आपल्याला पाहिजे तेवढी उंची आपण वाढू शकतो. स्वाभाविक आहे, आपण औषधं सुरू केलीत म्हणजे लगेच 3 महिन्यात 4 महिन्यात एकदम 6 इंच 8 इंच उंची वाढली असं होत नाही. हे कंटिन्युअस घेणारी औषधं आहेत, पण सतत औषधांच्या परिणामामुळे रिझल्ट हे चांगलेच मिळतात. बरोबर, निश्चितच सर, तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती दिली. सर, कार्यक्रमाचा पुढचा प्रश्न आहे की मुलांची बुद्धी, स्मृती आणि एकाग्रता वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सर्वसामान्य लोकांचा हाच प्रश्न असतो की मुलांची बुद्धी वाढत नाही, त्याबद्दल काय सांगणार सर? कसं असतं, ह्या विचार धी, धृती आणि स्मृती अशा 3 गोष्टी असतात. धी म्हणजे तुमचे ग्रास्पिंग पॉवर किती आहे, तुमची आकलन क्षमता किती आहे. बऱ्याच वेळेला मुलांची आकलन क्षमताच कमी असते. मुलांचा अभ्यास जर शिकवलेला लक्षातच आला नाही
तर ते रिकॉल कसं कसं होणार, करणार? स्मरणशक्तीसाठी म्हणजे तुम्हाला आधी कळायला असेल तर तुम्ही आठवू शकता आणि पेपरमध्ये लिहू शकता. निश्चितच. बऱ्याच वेळेला फक्त मुलांचे म्हणजे मुलं अभ्यासात कमी पडतायत, मागं पडतायत किंवा इतर 4-4 ते खूपच मागे आहेत अशी पालकांची तक्रार असते आणि इन जनरल औषधं त्याच्यामध्ये दिली जातात. पण ह्याच्यामध्ये धीमध्ये प्रॉब्लेम आहे, धृतीमध्ये आहे की स्मृती यामध्ये आहे, ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. आधी आकलन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने औषधं वेगळी आहेत. धृती म्हणजे आहे ते मेंटेन करणं, म्हणजे मला रात्रभर अभ्यास करायचं हे मी ठरवलं, पण ते रात्रभर अभ्यास केला जाणं ही जी गोष्ट आहे ती धृतीमध्ये येत असते. सो मुलांची कंटिन्युटी असणं, कोणतीही गोष्ट सतत करणं, 4 तास अभ्यास करण्यासाठी तिथं बसणं, एका जागी बसणं, हा जो प्रकार आहे तो धृतीमध्ये येत असतो. आणि तिसरे आहे ते स्मृती. स्मृती म्हणजे आठवणं, अभ्यास केलेला आहे तो वेळेला आठवायला पाहिजे. अशा सर्व गोष्टी आहेत त्या स्मृतीमध्ये येत असतात. आणि ह्याच्यामध्ये मुलांमध्ये नक्की प्रॉब्लेम कुठं आहे ही जी गोष्ट आहे त्याच्यानुसार विचार करून वेगवेगळी सिद्धघृत आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. बऱ्याच वेळेला बुद्धी वाढवण्याच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण औषधांचा विचार करतो त्यावेळेला ती सिद्ध केलेली तुपच असतात आणि त्या पद्धतीनेच इतर औषधांबरोबर ह्या सिद्ध तुपांचा उपयोग चांगला होतो आणि ती तिथपर्यंत लवकर जाऊन काम करत असतात. अच्छा, निश्चितच. प्रेक्षक माई सरांसोबत चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी षडरसात्मक आहाराचा समावेश असावा. गोघृताचा आहारात योग्य समावेश असल्यास त्वचेची रुक्षता कमी होते. मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी नियमित खेळणे, धावणे यांचा समावेश असावा. प्रेक्षक आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. प्रेक्षक आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम होता. त्याचं पुनःप्रक्षेपण हे सोमवार दिनांक 22/1/2018 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आयुर्वेदिक उपचार. सहभागी होते डॉक्टर सत्यम गुजर. प्रेक्षक आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी आहे hellodoctor@gmail.com. तसेच आमचं फेसबुक आणि यूट्यूब पेज देखील आहे. सर, आपण मगाशी बुद्धी, स्मृती, एकाग्रताबद्दल बोलत होतो, त्याबद्दल काय सांगता येईल अजून? राईट. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या आजारांमुळे मतिमंद मुलं असणं, बुद्ध्यांक अतिशय कमी असणं, शारीरिक वाढ व्यवस्थित आहे पण बुद्धी अतिशय कमी प्रमाणात असणं असे बऱ्याच वेळेला दिसून येतं. सेरेब्रल पाल्सी सारखे पेशंट असतात ज्याच्यामध्ये शारीरिक प्रॉब्लेम पण आहेत, त्याच्यामुळे बुद्धीची वाढ सुद्धा होत नाही, डिलेड माइलस्टोन्स असतात. जसं आपण वेगवेगळ्या बघितलं की गर्भिणीचा आहार व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे बालकांवर होणारा परिणाम, त्यांच्या बुद्धीवर होणारा परिणाम, ज्यावेळेला डिलिव्हरी होत असेल त्यावेळेला होणारा इंजुरीज, त्याचा होणारा परिणाम, वेगवेगळे हायड्रोसिफायलस सारखे आजार म्हणजे मुलाचं जर डोकंच मोठं असेल तर त्याच्यामुळे त्याचा मेंदूवर होणारा परिणाम, मेनिंजायटिस सारखे आजार असतात, सेरेब्रल पाल्सी सारखे आजार असतात. ह्याचा परिणाम मुलांच्या वाढीच्या शारीरिक वाढीबरोबर बौद्धिक वाढीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि ह्याच्या दृष्टीने सुद्धा आयुर्वेदिक औषधांचा उपयोग अतिशय खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. वेगवेगळे ह्याच्यामध्ये स्नेहन आहेत, स्वेदन आहेत, षष्टिक पिंड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नस्य आहेत, शिरोधारा आहे, शिरोतर्पण आहे, ह्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. बस्ती चिकित्सेचा उपयोग बऱ्याच वेळेला मुलं लवकर असं होतं की इतर बौद्धिक आजार नसले तरी सुद्धा मुलं पाय लवकर धरत नाहीत, बरोबर, चालताना अडखळतात लवकर, त्यामुळे ही आस्तिक क्षयाची सगळी लक्षणं असतात. त्या सुद्धा त्या दृष्टीने उपचार होणं खूप गरजेचं आहे. नस्य चिकित्सा सतत करत राहणं ह्याचा उपयोग सुद्धा ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि वेगवेगळी सारस्वत घृत आहे, अष्टमंगल घृत आहे, अष्टांग घृत आहे, मेधाजनक घृत आहे, कुमार कल्याण घृत आहे, ह्यासारखे वेगवेगळी तुपं जी आहेत ते आयुर्वेदाने सांगितले आहेत. प्रत्येक डिसीजनुसार, व्याधीनुसार, त्या मुलाच्या प्रकृतीनुसार कोणती औषधं वापरायची डिफर होत असतात. पण तुम्ही स्नेहनाच्या दृष्टीने असू देत, पोटातून घेण्यासाठी असू देत, नस्यासाठी असू देत आणि बस्तीसाठी असू देत, वेगवेगळ्या इतर औषधांबरोबर रुग्णांच्या कारणानुसार, प्रकृतीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या वेगवेगळ्या घृतांचा सतत उपयोग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अशा पेशंटमध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट मिळतात. म्हणजे बऱ्याच वेळेला मुलं येत असतात 1.5-2 वर्षाची, अजून मान धरत नाहीये, अजून कोणतीच गोष्ट कळत नाहीये, तिला बोललेली गोष्ट कळत नाहीये, पण त्याच्यानंतर हे सगळ्या शिरोबस्ती असू देत, पंचकर्म वेगवेगळे असू देत, ह्याचा उपचार झाल्यानंतर मुलांमध्ये अतिशय ड्रॅमॅटिक रिझल्ट दिसायला सुरुवात होत असतात. सो मतिमंदत्व असू दे, ऑटिझम हा प्रकार पूर्ण वेगळा आहे. आपण आज फक्त नॉर्मली मुलांच्या वाढीच्या दृष्टीने काय प्रॉब्लेम येतात ही गोष्ट बघितली, पण हा जो ऑटिझमचा प्रकार आहे, मुलं चालू शकत नाहीत किंवा मुलांचे बौद्धिक कमी असणं, मतिमंद असणं, ह्याच्यामध्ये रिझल्ट, ह्याच्यामध्ये हे उपचार वेगवेगळे राहत असतात आणि त्या पद्धतीने त्यांच्या कारणांचा विचार करून उपचार होणं गरजेचं असतं.
बरोबर, निश्चितच. सर, जाता आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात काय संदेश द्या? मुलांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी, मुलं सगळ्यांच्या पुढे जावीत हे प्रत्येक पालकाला वाटतच असतं. त्या दृष्टीने तुम्ही जबाबदारीने त्यांचा आहार सांभाळणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टी बघणं गरजेचंच आहे. पण मुलांच्या मागे लागू नका. बऱ्याच वेळेला असं होतं की खूप मागे लागल्यामुळे उलट मुलं ऐकत नाहीत. म्हणजे जी गोष्ट चांगली त्यांना कळत असते तरी सुद्धा फक्त सारखंच सांगितलं जाते म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात. त्याच्यामुळे असं होऊन देऊ नका. त्यांना इतर कोणते आजार सतत होत असतील तर त्या दृष्टीने प्रॉपर उपचार करा. मुलांचा आहार सतत कसा व्यवस्थित बघितला जाईल, त्यांच्याकडे लक्ष दिलं जाईल, त्यांचा भावनिक समतोल कसा राखला जाईल ह्याची पण काळजी घ्या. निश्चितच. प्रेक्षको, आजचं लहान मूल उद्या या देशात होण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल सरांनी आपल्याला नेमकी माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना लहान मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आयुर्वेदिक उपचार या विषयाबद्दल इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.